सर्वप्रथम सर्वांना माझा जय शिवराय। आज आपण छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यादेवी नगर तालुका पारनेर असा 200 किलोमीटरचा प्रवास करून श्रद्धाताईच्या फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। जिथे श्रद्धाताईने वयाच्या 17व्या वर्षी या फार्मची सुरुवात केली। तिथे 2 म्हशीपासून त्यांनी सुरुवात केली। आज त्यांच्या गोठ्यामध्ये तब्बल 80 म्हशी आहे। तर आणि त्या आज वर्षाला लाखोची उलाढाल करत आहे। त्यांच्याकडून आपण त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर ताई, तुम्हाला सर्वप्रथम जय शिवराय आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला प्रेक्षकांना तुमचं सर्वात पहिले इंट्रोडक्शन द्या। नमस्कार, मी कृषी कन्या श्रद्धा ढवणढोरमले। आपला फार्म जो श्रद्धा फार्म तुम्हाला सर्वांना माहीत असेल, म्हशींचा गोठा, डबल मजली म्हशींचा गोठा, तो निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे। आणि आज दादांचा जो नवीन चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून परत एकदा मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। त्यासाठी दादांना सुद्धा शुभेच्छा। थँक्यू। तर ताई, मला तुम्हाला सर्वात आधी एक प्रश्न होता की वयाच्या 17व्या वर्षी मुलांना किंवा मुलींना हे कळत नाही की आपण काय करावं, पण तुम्ही एक असा निर्णय घेतला की वयाच्या 17व्या वर्षी मला दूध डेअरीचा व्यवसायामध्ये करिअर करायचं आहे आणि ते तुम्ही सक्सेस करून दाखवलं। त्याच्या मागचा काय विचार होता की मी हेच करणार आहे भविष्यामध्ये? महत्वाचं असं होतं की लाईक 10वी जवळपास पूर्ण झाली होती आणि 10वी पूर्ण झाल्यानंतर सुट्ट्या होत्या। त्याच्यामध्ये काय करायचं कारण वेळ खूप होता आणि दिवसभर टीव्ही बघणं, टाइमपास करणं ह्याच्यामध्ये वेळ जायचा आणि शेवटी दिवस सरला की वाटायचं की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे। तसं शेतकऱ्याची मुलं म्हटली की आपसुक आपण त्यातली छोटी मोठी कामं करत असतो, पण आपण काहीतरी करायला पाहिजे। मग काय तर वडिलांना थोडीफार मदत करायला सुरुवात केली। मग त्यांच्यासोबत जाणं असेल, खरेदी विक्री ते कशी करतात ते बघणं असेल, कारण त्यावेळी फक्त ते खरेदी विक्री करायचे। त्यानंतर जर कधी घरी म्हशी असल्या तर त्या झाडाखाली म्हशी बांधलेल्या असायच्या, त्यांना पाणी पाजायचं, कुठं पशुखाद्य खाऊ घालायचं। आडकिता असायचा पूर्वी, आडकित्यामध्ये ते चारा कट करायचा आणि ते जनावरांना टाकायचं। त्यात पण चांगलं चारा वगैरे त्या सगळ्या गोष्टी मग करायला सुरुवात केली। अशी ती एक छोटीशी सुरुवात झाली खरं तर। आणि त्यानंतर मग एक इंटरेस्ट वाढत गेला, कारण माझा एक अनुभव आहे। एकदा वडिलांसोबत मी ज्यावेळी एका माणसाने गुजरातवरून म्हशी आणल्या म्हणून बघायला गेलो, तर 7 म्हशी होत्या त्यांच्याकडे। एक अर्धा तास आमचा तिथे वेळ गेला। माघारी येताना त्यांनी विचारलं की तू त्यातली कोणती म्हैस घेतली असती? म्हटलं मी ती जी कडेची आहे ना ती म्हैस घेतली असती। ते म्हटले मी सुद्धा तीच घेतली असती। मग इतकं प्राऊड फील झालं मला स्वतःला की ज्या माणसाला आपण जशी माणसं ओळखतो तसं ते म्हशींना ओळखतात। ही म्हैस आधी आपल्याकडे होती, आपल्याकडून यांना आपण दिली, याच्यानंतर परत आपल्याकडे आली, असे 2-2, 3-3 वर्ष जुन्या म्हशी येऊन गेलेल्या ओळखतात। मग त्या माणसाचा व्ह्यू मला यावा, म्हणजे माझ्या वडिलांचा, तर ती खूप प्राऊड मुवमेंट होती त्यावेळी माझ्यासाठी। म्हणून खरं तर मला ह्यात इंटरेस्ट वाढत गेला आणि एकंदर स्वभाव पण असा की थोडंसं वेगळं काहीतरी करायचं होतं। त्यामुळे मग ह्या क्षेत्रात मग काम करायला सुरुवात झाली तिथून। तर 17वं वर्ष म्हणजे मुली बाहेर शिकायला जातात सिटीमध्ये, की आपण तिकडं शिकायला जाऊ आणि असं त्यांचा उद्देश असतो। तर तुम्ही विथ शिक्षण हे कसं सांभाळलं? हो, आता 11वी-12वीला मुख्य सुरुवात झाली माझी, म्हणजे 10वी झाल्यानंतरच लगेच। तर त्यावेळी मला 7:45 वाजता 11वीला असताना कॉलेज असायचं। 7:45 वाजता जितक्या म्हणजे जास्त म्हशी तितकं आम्हाला लवकर उठावं लागायचं, कारण खरेदी विक्री सुरू असायची। जितकं जास्त म्हशी तितकं लवकर उठायचं। मग कधी 3:30 वाजता, कधी 4 वाजता, कधी 5 वाजता पण, कारण आकडा खूप व्हेरिएबल असायचा। मग लवकर उठायचं, सगळ्यात आधी त्यांचं चारा पाणी करायचं, चारा टाकायचा त्यांना, त्यांच्या खालची साफसफाई, दूध काढणं, त्याचसोबत त्यांना पशुखाद्य देणं आणि निघालेलं दूध गाडीवर टाकायचं, साईडनी कॅरेज टाकायचो आम्ही। सुरुवातीला काही दिवस किटल्यांमधून दूध घातलं, नंतर दूध वाढलं, मग न्यायचं कसं तर एक कॅरेज बनवलं, जे भाजीपाल्याचं असतं त्या पद्धतीने। मग त्यात 40-40 लिटरचे 2 साईडने कॅन टाकायचे, ती घेऊन जायचं। अजून दूध वाढलं, त्याच कॅनला परत किटल्या अडकवायच्या। असं 100, 125, कधी कधी 150 लिटर पर्यंत सुद्धा दूध 7:45 वाजता तिथं 7:45 वाजायच्या आत, साधारणतः 7 वाजता मला डेअरीवर जावं लागायचं। मग तिथं जायचं, तिथं दूध म्हणजे डेअरीवरती दूध द्यायचं। माघारी येताना ते कॅन कॅरेज गावामध्ये ठेवायचे आणि परत तिथून कॉलेजला जायचं। कॉलेजवरून सुट्टी झाली का परत ते कॅन कॅरेज घ्यायचं आणि घरी, आणि परत मग संध्याकाळची कामं, म्हणजे सकाळी जर पहाटे 4ला जर काम सुरू असेल तर दुपारी पण परत 4ला काम सुरू व्हायचं। मग अशा पद्धतीने 11वी-12वीचं रुटीन
मग त्याच्यामध्ये मधल्या वेळात जो काही अभ्यास करायला वेळ मिळायचा तो. दुसरं एक्झाम असेल, जास्त आपल्याला वेळ देणं गरजेचं असतं, पण हे काम काही चुकत नाही, ते करायलाच लागतं. आणि म्हशी वाटून असायच्या प्रत्येक वेळी. तर सर्वसाधारणपणे 10 ते 15 म्हशींच्या दरम्यान माझ्याकडे आकडा असायचा. वडिलांकडे काही, आईकडे काही, भावाकडे काही, असं ते आम्ही सगळेजण मिळून करायचं. सुरुवातीला काय 15, 20, 25 म्हशी व्हायच्या, तर ते आम्ही मिळून करायचो. नंतर नंतर अजून दूध वाढलं, एक 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 मजूर ठेवायला सुरुवात केली. मग मजुराकडे काही, आमच्याकडे काही, अशा पद्धतीने काम करायला सुरुवात केली. बॅचलर्स डिग्रीला गेल्यानंतर 12:15 वाजता कॉलेज सुरू व्हायचं. तर मग मला आठवतं इथून साधारणतः 40 ते 45 किलोमीटर अंतर असेल त्या डेअरीचं. का तर मला इथल्या डेअरीवरती 50 रुपये रेट मिळायचा, तिकडे जाऊन 55 रुपये मिळायचा. मग मी टू व्हीलरवरती जेवढं त्यांना दूध पाहिजे तेवढं जायचं, 12:15च्या आतमध्ये ते दूध द्यायचं त्यांना तिथं, आणि परत माघारी यायचं आणि कॉलेजला जायचं. अशा पद्धतीने मग ते कॉलेज आणि हे म्हणजे ह्याचा सगळ्या कामाचा खरं तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला माझ्या अभ्यासावरती. मी असं पण बघितलेलं आहे की मी काही व्हिडिओमध्ये बघितले की तुम्ही स्वतः टू व्हीलर चालवायच्या, पिकअप चालवायच्या आणि दूध डेअरीला दूध घेऊन जायचं. हा, म्हणजे सुरुवातीला तर टू व्हीलरवरती घेऊन जायचे, कारण सुरुवातीला ऑफकोर्स त्यातून आपल्याला प्रॉफिटच कमी असेल तर आपण जास्त मोठं इन्व्हेस्ट करू शकत नाही. म्हणून मग टू व्हीलर हा बेस्ट ऑप्शन होता. आणि वडिलांजवळ पहिलीच टू व्हीलर होती. मग नवीन कोणती गाडी घेण्यापेक्षा वडिलांचीच गाडी वापरायला सुरुवात केली, पहिली महत्वाची गोष्ट. त्यानंतर मग हळूहळू जसं जसं दूध वाढलं, एक सेकंड हँड पिकअप पण खरेदी केली. पिकअप घेतल्यानंतर मग पिकअप मधून चारा असेल, पशुखाद्य असेल, दूध घालायला जाणं असेल, मग ही सगळी कामं सुरू केली. पिकअप पण स्वतः हो चालवायच्या. हो हो. तर असं कधी वाटलं नाही मनात, किंवा असं मुलींना हे कधी केलेलं आपण बघत नाही आपल्या बरोबर. समाजामध्ये, तर कधी असं कोण काय म्हणन आपल्याला का, तर त्याचं तुम्हाला कधी काही वाटलं नाही का? हा, म्हणजे जेव्हा मी 11वी 12वी होते ना, जसं तुम्ही सुरुवातीला म्हटले की त्या वयात काही कळत पण नसतं, तर त्यावेळी जबाबदारी तर होती, त्यामुळे थोडंसं मॅच्युअर आपोआप व्हावंच लागलं. पण महत्वाचं मला पण कधी कधी थोडंसं लाज वाटल्यासारखं व्हायचं, कारण ती डिस्कवर बजाजची गाडी होती, त्याच्यावर कॅरेज वगैरे टाकलेलं असायचं. आणि ज्यावेळी फॉर एक्झाम्पल आता मी इथून गेले तर तुम्ही पण बघत राहणार. त्याच पद्धतीने ज्यावेळी मी दूध घेऊन जायचे ना, ते कॅन कॅरेज सगळं टाकलेलं असायचं. त्याला 4-4-5-5 किटल्या अडकवायला लागायच्या नंतर नंतर दूध वाढल्यानंतर. मग सगळे पोरं कॉलेजला, कोण क्लासेसला चालले, गावात बरोबर त्याच वेळी, गाव मोठं आहे, खूप छोटं नाहीये गाव, त्यामुळे गाव मोठं असल्यामुळे खूप सारी मंडळी सकाळी सकाळी गावामध्ये येतात. तर ते सगळे बघत राहायचे, आणि ते मलाच खूप लाज वाटल्यासारखं व्हायचं की एकतर कोणी मुलगी गाडी चालवत नाही, कोणी मुलगी दूध घालत नाही. कारण मी जेव्हा दूध घालायला जायचे तेव्हाच काय, आज सुद्धा गवळी म्हणून डेअरीवरती दूध घालणारी मुलगी मी एकमेवच होते. नंतर नंतर एक माझ्याच क्लासमधली एक मुलगी, तिचे 10-15 लिटर दूध असायचं, तिने पण दूध घालायला सुरुवात केली. तर असं असल्यामुळे थोडंसं वाटायचं लाज वाटल्यासारखं. पण नंतर नंतर ज्यावेळी वडिलांचे मित्र घरी यायचे, सांगायचे की पाटील तुमची मुलगी खरंच खूप चांगलं काम करते, तर त्यावेळी थोडंसं बरं वाटायचं की आपण चांगलं काम करतोय. आणि एक महत्वाचं म्हणजे विचार बनला की आपण जिथं चुकीचं काम करत नाही तिथं लाजायचं नाही. यस, बरोबर. मग तो विचार घेऊन आज सुद्धा मी काम करते. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या मुली या क्षेत्रात येऊ इच्छितात, किंवा तरुण कोणी येऊ इच्छितात, मुलं सुद्धा, तर त्यांना तुमचा काय संदेश असेल? हो, महत्वाचं म्हणजे मुली ह्या व्यवसायात आल्या तर त्यांना एक चांगलं ग्लॅमर मिळतं, पण मुलं आले तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट होतो. तर मला असं सांगायचं यातून की इक्वली दर्जा द्यायला पाहिजे, की मुलाने करो किंवा मुलीने, तर एक व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे बघायला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्याला हा धंदा थोडासा अवघड वाटतो म्हशींचा, पण कोणताच व्यवसाय तितका सोपा नाहीये तसं बघितलं तर. काही काहींचं थोडंसं कमी जास्त होईल, म्हणजे जे हार्डनेस किंवा जो अवघडपणा आहे तो कमी जास्त होईल, पण तरी सुद्धा प्रत्येक व्यवसायात कष्ट आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यवसायात या, दूध व्यवसायात या, डेअरी बाय प्रोडक्ट्स मध्ये या, कष्ट हे खूप गरजेचे आहे. तर कष्ट करून चांगली मेहनत करण्याची जर आपली तयारी असेल तर अशा व्यवसायामध्ये आवर्जून या. जिथं कुठं माझा सपोर्ट लागेल, म्हणजे काही माहिती हवी असेल, त्यानंतर ट्रेनिंगच्या माध्यमातून असेल तर, किंवा बाय प्रोडक्ट्स बनवायचे असतील, रेसिपी डेव्हलपमेंट असेल, जिथे कुठे मला शक्य आहे मदत करणं, तर तिथे सुद्धा ह्या तरुण पोरांना मी मदत करायला इच्छुक असते. कारण इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते ह्या व्यवसायाला. तर 10 म्हशी जरी घ्यायचं म्हटलं तर त्यांचं रिस्क कमी व्हावी म्हणून त्यांनी जर कधी त्यांना संपर्क करायचा असेल तर दादांच्या माध्यमातून संपर्क केला तरी चालेल. तर महाराष्ट्रामध्ये मला तर वाटतं हा पहिला गोठा असेल की जो
तुम्ही कॉन्क्रीट आणि स्लॅब टाकून बनवलेले आहे आणि डबल मजली आहे. तर याच्या मागची काय संकल्पना होती की अशा टाईपचा आपल्याला गोठा बनवला पाहिजे? हो, आता स्लॅबचा म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक समोरच्या बाजूला लिंबाचं झाड, त्याच्यानंतर ह्याच्या पलीकडे एक 10-12 म्हशींचा गोठा आहे, त्यानंतर इकडचा गोठा, त्यानंतर आम्ही ह्या टेल टू टेल गोठ्यामध्ये आलो जो की स्लॅबचा. तिथं आम्हाला वरती घर करायचं होतं, त्यामुळे आम्ही स्लॅबचा हे केलं. पण स्लॅबमध्ये थोडंसं चांगलं वातावरण जनावरांना मिळायला लागलं म्हशींना, त्यामुळे वर्षभराची कंटिन्युटी दुधाची वगैरे ती चांगली राहायला लागली. शिवाय साफसफाई ह्या सगळ्या गोष्टी खूप मेंटेन व्हायला लागल्या. त्यामुळे मग पुढं आमच्या म्हणजे गोठा 22 म्हशींचा आणि म्हशी असायच्या 30, 35, 40. मग झाडाखाली इकडे तिकडे खुंट्या ठोकून वगैरे बांधायची गरज पडायची. मग एका नवीन गोठ्याची गरज होती, म्हणून मग हेड टू हेड, कारण टेल टू टेलचे ड्रॉबॅक्स कळाले होते. मग चांगला अजून गोठा बांधायचा म्हणून मग हेड टू हेड गोठ्याची निवड केली. महत्वाचं त्या स्लॅब तर बांधायचा होता, पण जागा कमी लागेल आणि फाउंडेशनचा जो खालचा खर्च आहे तो कमी होईल आणि आम्हाला सोयी सुद्धा होती की आम्ही रॅम्प टाकून मग वरती म्हशी नेऊ शकतो. तर ह्या संकल्पनेतून मग आम्ही हा स्लॅबचा गोठा उभारला. एकंदरीत बघितलं तर स्लॅबच्या गोठ्यामुळं जे उत्पादन येते ते त्याच्यात वाढ होते. आणि तुमच्याकडे जी म्हैस आहे तर ती कोणत्या प्रजातीची आहे? आपल्याकडे मुर्हा आहे, जाफराबादी आहे, मेहसाना आहे, निलीरावी आहे, सुरती आहे. जवळपास म्हणजे ज्या चांगल्या दूध उत्पादन देणाऱ्या जाती आहेत त्या सर्वच आपल्याकडे. आणि तुम्ही त्या म्हशीचं कसं सिलेक्शन करता की आपल्याला ही म्हैस घ्यायची आहे आणि आपल्याला हीच पाळायची? हा, आता सिलेक्शन कसं असतं, एकंदरीत तिचा आकार, तिचं शिंग, तिची कास, तिचा बॉडी कंडिशन स्कोर, तिच्या त्या कातडीवरची चमक, ती निरोगी की रोगी, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच मग त्या म्हशीचं सिलेक्शन केलं जातं. आता तुम्ही मला सांगितलं 2-3 प्रकारच्या तुमच्याकडे म्हशी, तर त्या प्रकारच्या म्हशी कशा ओळखायच्या ही ह्या प्रकारच्या आहे बा? हो, आता सगळ्यात सोपं म्हणजे जाफराबादी म्हैस, मोठं डोकं, मोठं शिंग, ज्या म्हणजे डोक्याच्या जवळ चपटं, त्यानंतर पाय आखूड, कायम थोडीशी उघडी दिसणारी म्हणजे हाडं दिसणारी अशी, म्हणजे खूप जास्त अशी भरलेली दिसत नाही. तर ती जाफराबादी सगळ्यात सोपी ओळखायला. म्हणजे ज्या कमर्शियली आपण म्हशी निवडतो त्या. मुर्हाचं असं वैशिष्ट्य सांगितलं जातं की थोडंसं शिंगाचा आकार आहे तो एकदम बारीक, जागेवर कर्व असणारा. त्यात परत हरियाणाकडून आपण जी मुर्हा आणतो तिचा थोडासा आकार वेगळा आणि इकडे आल्यानंतर ज्या गुजरातच्या म्हशी, ज्यांना तिकडे बन्नी म्हटलं जातं पण इकडे मुर्हाच म्हटलं जातं, तर त्यांचा जो सडपातळपणा, तर त्या सगळ्या गोष्टी मग विचारात घेतल्या जातात. आता आपल्याकडं ज्या मुर्हा म्हशी आहेत त्यांचा शिंगाचा एकंदर आकार, त्यांचा पूर्ण शरीराचा आकार, त्यांची लांबी, त्यांचा जो बॉडी कंडिशन स्कोर आहे त्याच्यानुसार मग आयडेंटिफाय केलं जातं. शक्यतो तरी शिंगावरूनच डिसाइड होते की ही कोणत्या जातीची म्हैस आहे. कोणत्या जातीची म्हैस ही मॅक्झिमम दूध उत्पन्नासाठी चांगली असते? सगळ्यात जास्त दूध देणारी म्हैस ही जाफराबादी, जर चांगली ब्रीड आपल्याकडे असेल तर. पण आपल्याला फॅट आणि दूध हे दोन्ही इक्वली किंवा चांगल्या प्रमाणात हवं असेल तर मुर्हा जातीची शक्यतो तरी सिलेक्शन करावं. मुर्हा जातीच्या याच्यामध्ये फॅट आणि दूध हे दोन्ही पण चांगले निघतात. तर आपल्या गोट्यामध्ये मॅक्झिमम मुर्हा जातीच्याच हो, मॅक्झिमम मुर्हाच असतात. त्यात पण प्रत्येक वेळी इतकी जात बघण्यापेक्षा तिचा एकंदरीत कासोटा, तिचं मागच्या विताचं दूध किंवा आता सुरू असणारं दूध, ह्याच्यावर सुद्धा म्हणजे जरी क्रॉस असेल तरी सुद्धा तिचं एकंदरीत काय तिच्याकडे क्वालिटीज आहेत त्यानुसार पण आपण सिलेक्शन करतो. तर म्हशीच्या जातीवरून पण त्यांच्या आरोग्याचं हे आपल्याला लावलं जात असेल, तर कोणत्या जातीवर जास्त रोग येतो, कोणत्या याच्यावर कमी येतो? नाही, असं काय म्हणजे ठराविकपणे असं काही सांगता नाही येणार की ह्या जातीला जास्त रोग किंवा काय. ते गाईन म्हशीमध्ये जर कम्पेअर केलं तर थोडंसं होतं की ज्या विदेशी गायी आहेत त्यांची इम्युनिटी थोडीशी कमी असू शकते आणि म्हशींची इम्युनिटी चांगली आहे. आणि म्हैस हा देशीच प्राणी आहे, म्हणजे मग ते कोणत्याही जातीचा असू द्या. फक्त एक म्हशीने तिथली जागा, ते चारा पाणी सगळ्या गोष्टी एकदा अडॉप्ट केल्या की मग काही प्रॉब्लेम येत नाही. आणि तुम्हाला जर म्हैस तुम्हाला परचेस करायची तर तुम्ही बाहेरच्या राज्यातून परचेस करता की आपले लोकली? लोकल मधून पण करतो, बाहेरच्या राज्यातून आपल्याकडे ज्या येणाऱ्या म्हशी आहेत त्या पण परचेस करतो. त्यांच्या प्राइस मध्ये काय? प्राइस मध्ये तर खूप फरक असतो. लाईक आपण जर पहिल्या रो म्हशीचं जर बघितलं, पहिल्या विताच्या, म्हणजे आता ती खाली होईल अशी, तर तिची मी खरेदी केल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये 73,000ला मी हायेस्ट केलेली खरेदी. त्याच्यानंतर एक 75 ते 80,000पर्यंत पहिल्या रो म्हशीची किंमत आहे आणि सीझन नुसार परत वर्षभरात ते चेंज होत असतात किमती.
पण तीच पहिला रूम ही जर आपण हरियाणा वगैरे तिकडून आणायला गेलो तर आपल्याला 1 लाख 1.25 लाख रुपये मोजावे लागतात. बाहेरून म्हैस आणायची तर तिचं कॉस्ट ही आपल्याला हाय जाते. हो हो. आता तुम्ही जे म्हशीवर रोगराई येते तर त्याचं तुम्ही नियंत्रण कसं करता? हो, त्याच्यामुळे व्हॅक्सिनेशन असतं त्याच्यामध्ये, की योग्य वेळी ते योग्य जनावरांना आणि लाळ्या खुरकुतासारखं पावसाळ्याच्या आधी सर्रास आपण व्हॅक्सिनेशन, आणि गव्हर्नमेंटचे पण लोक येतात हॉस्पिटलमधून आणि ते व्हॅक्सिनेशन करून जातात. आणि त्यानंतर डिवर्मिंग सारख्या गोष्टी असेल, भाऊ व्हेटरनरी डॉक्टर आहे, तर त्या सगळ्या ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन, डिवर्मिंग सगळं तो व्यवस्थितपणे हँडल करतो. आणि तुमच्या ज्या गोठ्याची डेलीचं नियोजन कसं असतं? डेली रुटीन काय असते? डेली रुटीन मध्ये सगळ्यात आत्ताच्या स्टेजला 3:30 वाजता पहाटे काम सुरू होतं. सगळ्यात आधी साफसफाई केली जाते, त्यानंतर चारा दिल्यानंतर थोडंसं खाऊन झाल्यानंतर एक 10-15 मिनिटाचा गॅप टाकतो आम्ही. त्यानंतर मग पशुखाद्य द्यावं, त्यासोबतच दूध काढणी होते. दूध काढून झाल्यानंतर ते दूध बायप्रोडक्ट्सला जातं आणि जे बाकीचं काम नंतर परत एक गॅप पडतो, परत साफसफाई होते, म्हशींना धुतलं जातं व्यवस्थित, कोबा व्यवस्थित साफ केला जातो आणि पाणी वगैरे पिऊन मग जनावरं बसतात. परत उठतात ते 3-3:30 वाजतात आणि मग परत सकाळसारखं संध्याकाळचं शेड्यूल असतं. संध्याकाळ कितीपर्यंत चालतं मग शेड्यूल? 7 वाजेपर्यंत सगळं काम आवरतात. 7 वाजेपर्यंत आवडतो. तर एका म्हशीचं मला गणित समजून सांगा, की तिला लागणारा चारा, तिला लागणारी खुराक आणि तिच्यापासून होणारं उत्पन्न. तर एका दिवसाचं गणित काय असतं त्या म्हशीमागचं? हे बघा, हे थोडंसं आपल्याला कागद आणि पेन घेऊन बसायला लागेल, कारण आपण एक ऍव्हरेज आपल्याला दूध पकडायला लागेल, की एक म्हैस सर्वसाधारणपणे जर आपण व्यावसायिक दृष्ट्या करतोय तर 12 लिटर दूध देईल, पण तिचं दूध परत पुढे जाऊन कमी होणार आहे. मग तिचं ते ऍव्हरेज दूध आपल्याला पकडायला लागेल. मग एक सर्वसाधारणपणे 10 म्हशींचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला ते गणित चांगलं बसेल. एका जनावरासाठी एक म्हैस जर आपल्याकडे असेल तर 25 ते 30 किलो चारा लागतो. तिला दूध किती आहे त्याच्यावरती तिला पशुखाद्य द्यावं लागेल. म्हणजे प्रति लिटर 600 ग्रॅम म्हशीला 500 ते 600 ग्रॅम पुरेसं होतं. मग जर 10 लिटरची म्हैस आहे तर तिला 6 किलोपर्यंत पशुखाद्य आपल्याला रोज द्यावं लागतं. मजुरी सगळ्या जनावरांना सेम राहील. दुभत्या जनावरांना कधी कधी मजुरी जास्त असते गाभण जनावरांपेक्षा, तर ते थोडंसं व्हॅरी होईल. कॅल्शियम असतं, मिनरल मिक्सचर असतं, त्यानंतर ईस्टचा आपण वापर करतो. तर असा ओव्हरऑल खर्च असतो. पण ते ठराविक आपल्याला काही आकडे म्हणजे समजा म्हणून घ्यावे लागतील आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर पशुखाद्यामध्ये काय काय आहार तुमच्या म्हशीला देण्यात येतो? सरकी पेंड असते, मकाचं पीठ असतं, मकाचा भरडा, आणि सोयाबीन वगैरे काही प्रमाणात देतो. मिनरल्स असतात, ईस्ट पशुखाद्यातूनच आपण वापरतो, कॅल्शियम, या सगळ्या गोष्टी आम्ही पशुखाद्यातून देतो सर्वसाधारणपणे. आणि हिरव्या चाऱ्यामध्ये आपण काय काय म्हशीला देतो? हिरव्या चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, आणि कधी जर गरज पडली तर ऊसाचे वाढे वगैरे अशा गोष्टींचा वापर होतो. आणि सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं कुटार, हरभऱ्याचं कुटार, ज्वारीचा कडपा, ह्या सगळ्या गोष्टी आपण उन्हाळ्यात एकदाच सगळं भरून ठेवतो आणि मग वर्षभर त्याचा वापर होतो. तर कोणत्या चाऱ्याची मॅक्झिमम इथं हे होते वापरण्यात येतं म्हशीसाठी? तुरीचं कुटार जे की आम्ही बाहेरून मागवतो. तुरीच्या कुटाराचं म्हणजे एक आम्हाला पण जनावरांच्या दृष्टीने ते हेल्दी वाटतं, कारण ते व्यवस्थित खातात पण. आणि बाकी सोयाबीनचं वगैरे इतकं प्रेफर करत नाही, कारण त्याच्यामध्ये काड्या वगैरे खूप जास्त प्रमाणात असतात, ते खूप चांगलं पचत पण नाही. त्यामुळे तुरीचं, हरभऱ्याच्या कुटाराला प्रेफरन्स देतो. आणि आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीचा कडबा पण मिळतो, मग त्याचाही वापर होतो. जशी आम्हाला उपलब्धता होईल त्या पद्धतीने सुका चारा आम्ही ठेवतो. सुका चारा ठेवता. पण माझा प्रश्न असा होता की डेली रुटीन मध्ये हिरवा चारा जास्त वापरण्यात येतो की सुका चारा? ऑफकोर्स हिरवा चारा जास्त वापरतो. दूध उत्पादन वाढीसाठी हिरवा चारा वापरण्यात येतो. तर तुमच्या गोठ्यामध्ये 80 म्हशी आहे, तर त्या 80 म्हशीला दूध काढण्यासाठी तुम्ही काही यंत्र वापरता की सगळं मॅन्युअली हाताने? नाही, आता तरी सगळं मॅन्युअली आहे, यंत्राचा वापर होत नाही. त्याच्यासाठी आपण एक वेगळ्या ज्या हॅबिच्युअल किंवा सवय लागलेल्या ज्या म्हशी आहेत, ज्या कायमस्वरूपी आमच्याकडे राहतील, अशा पद्धतींसाठी आम्ही अशा म्हशींसाठी प्रयत्न करून बघणार आहे. त्याही आमचं चाललंय की आम्ही हरियाणावरून त्या म्हशींचं सिलेक्शन करू, कारण ह्या सारख्या म्हशी चेंज होत राहतात, त्यामुळे ते आम्हाला मिल्किंग मशीन वापरणं शक्य नाही. आम्ही ज्यावेळी मिल्किंग मशीन वापरून बघितली त्यावेळी ती तितकी सक्सेसफुल झाली नाही. पण जर ह्या व्यवसायामध्ये म्हणजे त्यात म्हशींच्या व्यवसायामध्ये किचकट काम हे दूध काढणीच आहे. त्याच्यामध्ये जर जितकं ऑटोमेशन करता येईल तितकं महत्वाचं आहे. कारण आज जर मी कुट्टी मशीन वापरते तर मी प्रेफरन्स करते की किती ऍडव्हान्स मला कुट्टी मशीन वापरता येईल.
त्याच पद्धतीने जर मला सक्सेसफुल झालं मिल्किंग मशीन वापरणं, तर कधीही माझ्यासारख्या जे दूध व्यावसायिक आहेत त्यांना खूप बेस्ट ऑप्शन आहे. पण काही कारणास्तव आम्हाला ते वापरता येत नाही. तर तुम्ही जे म्हशीचं दूध आहे त्याच्यापासून काय काय बायो प्रोडक्ट बनवता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आम्ही तुपावरती सगळ्यात जास्त भर देताय. फोर्स करतोय, कारण महाराष्ट्रभरात आम्ही तेवढंच एक प्रोडक्ट पाठवू शकतोय आणि आम्हाला लोक मागतायत की तुमचे प्रोडक्ट्स द्या. तर आम्ही महाराष्ट्रभरच काय संपूर्ण देशभर आम्ही तुपाची ऑर्डर्स देत असतो. आणि सोबतच आमचे जे आउटलेट्स आहेत त्यासाठी आम्ही ताक, दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, फ्रूटखंड या सगळ्या गोष्टी आम्ही बनवतो. आणि हे तर झालं म्हशीच्या दुधापासूनचे बाय प्रोडक्ट. आणि म्हशीचे जे वेस्टेज निघतं शेण, त्यांचं मूत्र, तर त्यांच्यापासून तुम्ही काय बनवता? हो, तर त्याच्यामध्ये जे वेस्ट निघतं स्लरी वगैरे किंवा जे युरिन आणि शेण, तर सगळ्यात महत्त्वाचं बायोगॅसचा प्रोजेक्ट आहे. बायोगॅसमधून आम्ही बायोगॅस मिळवतो. बायोगॅसच्या प्रकल्पातून बायोगॅसपासून वीज निर्मिती केली जाते. त्यावर मग कुट्टी मशीन वगैरे ते सगळं चालतं. सोबत जे राहिलेलं शेण आहे, राहिलेल्या शेणावर परत प्रक्रिया करतो. मग त्याच्यामध्ये गांडूळ खत, जीवाणूजैविक खत आणि डंक पावडर असे प्रोडक्ट्स बनवतो. तर ते एक आहे. आणि स्लरी जी बायोगॅसमधून आम्हाला मिळते, त्या स्लरीची सुद्धा विक्री होते आणि सोबतच बाय प्रोडक्ट्स दुधाचे. तर असं सगळं मिळून आम्ही ह्याचं काम करतोय. दिवसाचा किती तुम्ही दूध संकलन करता आणि त्याच्यापासून तुम्हाला किती कमाई होते? हा, आता सर्वसाधारणपणे हे वर्षाचं वेगळं असतं. पण जर 80 म्हशी आम्ही जर ॲव्हरेजली पकडल्या तर आमचं साधारणतः 400 ते 450 लिटर पर्यंत दिवसाचं? हो, दिवसाचं दूध निघतं. आता आम्ही बाय प्रोडक्ट्स बनवतोय स्वतःचे. पूर्वी आम्ही डेअरीवरती द्यायचो. तर आता बाय प्रोडक्टच्या माध्यमातून आम्हाला सर्वसाधारणपणे एक 6 ते 7 लाखांचा रेव्हेन्यू मिळतोय महिन्याकाठी? हो, महिन्याकाठी. आणि त्यातून मग जवळपास 30 ते 35 लाखांपर्यंत आम्हाला प्रॉफिट मिळतो. आता हे पण व्हॅरी होतं खरं तर, कारण जर आम्हाला कधी बाय प्रोडक्टची कमी हे झाली डिमांड, तर मग त्यावेळी आम्ही परत डेअरीला दूध देतो. तर ते व्हॅरी करतं. आणि मध्यंतरी आम्ही म्हशी पण कमी केलेल्या. साधारणतः 80 म्हशी होत्या, आम्ही 40 वर आलेलो. ओके. मग तिथे पण थोडंसं मग मागं. तर वर्षभराचं जर आम्ही ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं तर 6 ते 7 लाखांचा रेव्हेन्यू आम्ही आत्ता जनरेट करतोय. आता इथून पुढे अजूनही तो वाढणार आहे. तर बाय प्रोडक्ट करून निश्चितच तुम्हाला जास्त फायदा होतो. आणि तुम्ही मगाशी बोलल्या की म्हशी कमी केल्या, त्याच्या मागचं काय रिझन? की खरेदी विक्री चालू असते त्यामुळे मग सीझन चांगला होता. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, जर आपल्याकडे गाभण म्हशी असतील तर चांगले रेट मिळतो. आणि आता पण रेट टिकून आहेत, तेवढे काही कमी झालेले नाहीये. आणि ह्या काळामध्ये मग विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असते. आणि त्या प्रमाणात तितक्या म्हशी मिळत नाहीत घ्यायला. त्यामुळे मग ते कमी जास्त होत असतो आकडा. आणि मध्यंतरी लग्न पण होतं घरात, त्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे खूप घाई केली नाही. म्हशी घेतल्याच पाहिजे. आता हळूहळू परत वाढवतोय. आणि ज्या म्हशीपासून जे पिलं बनतात, तर त्याचं काय नियोजन असतं तुमच्याकडे? हो, पहिलं तर ब्रीडिंग वरती काम करतो. ब्रीडिंगसाठी जे आमचे प्राणी ठरलेले आहेत, त्यांच्या जे लहान वासरं आहेत ते स्वतःसाठीच ठेवतो, ग्रो करतो. बाकी मग सर्वसाधारणपणे ज्या बाहेरून गाभण म्हशी आल्यात आणि त्यांना जे पिल्लू झाले, तर ते मग जी कालवड असेल तर त्याची मग शेतकरी आपल्याकडून विकत ते घेऊन जातात दूध प्यायचं तुटल्यानंतर. तुमचा वरती हॉल पण बघितला, तर तुम्ही तिथं ट्रेनिंग सेशन अरेंज करत असतात. ट्रेनिंग सेशन विषयी आमच्या प्रेक्षकांना पण सांगा. जे कोणी इच्छुक असेल ट्रेनिंग करायची, तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता? हो, आता ट्रेनिंग सुद्धा आम्ही 1-2-3 वर्ष झाले ट्रेनिंग अरेंज करतो. खरं तर त्याची डिमांड सुद्धा सगळ्या लोकांनी केली होती की तुम्ही ट्रेनिंग सेंटर सुरू करा म्हणून. त्यामुळे जे नवीन लोक आहेत, खरं तर त्यांना ह्या व्यवसायातलं काहीच माहीत नाही, अशा लोकांसाठी आम्ही ट्रेनिंग कंडक्ट करतो. कारण जर 10 म्हशींचं सर्वसाधारण प्रत्येकजण टार्गेट ठेवतो की 10 म्हशी कमीत कमी सुरुवातीला करायच्या. तर 10 म्हशी त्यात जर हरियाणा वगैरे आपण तिकडून खरेदी केल्या तर 1 लाख, 1.25 लाख, 1 लाख 35, 1.5 लाखांपर्यंत किंमत जाते. त्यामुळे 15 ते 20 लाखांपर्यंत गोठा वगैरे त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्याची इन्व्हेस्टमेंट होते. मग ही इन्व्हेस्टमेंट काही लोक लोन घेऊन करतात. आणि मग ते सुरुवातीला 10 म्हशी घेतल्या, तुम्ही 150 लिटर दूध घाला 10 म्हशीच्या मध्ये, पण ते नंतर जाऊन कमी होणारच आहे. मग कमी झालं की मग तिथं प्रॉफिट राहत नाही आणि मग आधीच्या सेव्हिंग केलेल्या नसतात. मग असं झालं की मग तो व्यवसाय असं वाटतं त्यांना की परवडतच नाही आणि बंद केला जातो.
मग खरी वास्तविकता काय आहे, ह्याच्यामध्ये किती कष्ट पडतात, किती मेहनत असते आणि किती प्रॉफिट उरतो, ह्या सगळ्याची वास्तविकता सांगण्यासाठी खरं तर आम्ही त्यांना इथपर्यंत बोलवतो. आणि हा की तुम्ही या बघा. आणि ह्याच्यातून उद्देश असा आहे की ज्यांना उभं राहायचं या माध्यमातून पूर्ण सपोर्ट करतो, ज्यांना एकतर वाटतं इथं आल्यानंतर की हे करायचं की नाही करायचं, किंवा दुसरं काही करू शकतो का, खताचा बिझनेस आहे, गांडूळ खताचा, जीवाणूजैविक खताचा आहे, किंवा डेअरी बाय प्रोडक्ट्स आहे, मग त्यांचं इथं आल्यानंतर अजून एक क्लॅरिटी मिळते त्यांना की फक्त म्हशीच करायच्या की त्याच्यासोबत अजून काय करायचं, की म्हशी न करता गायी करायच्या, की गायी न करता खताचा बिझनेस करायचा. तर ही सगळी त्यांना इथे आल्यानंतर क्लॅरिटी येते. महत्वाचं त्यांना वास्तविकता समजते ह्या व्यवसायाची. 2 दिवसांचं ट्रेनिंग असतं. खरं तर आमचा उद्देश हाच आहे की एकदा माणूस इथे आला की तो कनेक्टेड राहतो, आणि त्याला जर करायचंच असेल तर आम्ही मग त्याला सपोर्ट देतो, जेणेकरून तो स्वतःच्या ह्याच्यावर तो सगळा बिझनेस करू शकतो. तर अशा पद्धतीने हा उद्देश आहे. पुढे जाऊन आम्ही प्रयत्न करतोय की जे जे आमचे आता गोठे उभे राहिलेत ते खरं तर खूप म्हणजे डायव्हर्स आहेत. एक कुठे संभाजीनगरमध्ये, तर एक कुठे कोकणामध्ये, एक कुठे सोलापूरमध्ये, असं खूप डायव्हर्स आहे. भविष्यात जाऊन असे गोठे उभे राहावेत ज्या म्हणजे लाईक मी आज म्हणते की माझ्या गोठ्यातल्या कोणत्याही म्हशीचं दूध मी स्वतः पिऊ शकते. तर तसंच दूध आम्हाला सगळ्यांना तयार करायचंय, म्हणजे आत्ताही करतोय. फक्त जो त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याची विक्री करतोय. तर आम्हाला एकत्र येऊन, किंवा फक्त आम्हालाच नाही, जे जे इच्छुक आहेत, काही SOPs असतील त्या SOPs घेऊनच काम करायचंय, जेणेकरून चांगलं दुधाचं उत्पादन मिळेल. तर ते एक उद्देश घेऊन आम्ही ट्रेनिंगचं काम बघतोय. तुमच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये किती गोठे तयार झालेले आहेत? भारतातलं प्रमाण कमी आहे, पण महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एक 70 ते 80 गोठे आता चांगल्या पद्धतीने सुरू आहे, ज्यांना आपण सपोर्ट देतोय की तुम्ही अशा पद्धतीने काम करा, जेणेकरून तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल, किंवा काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते सुद्धा आपण हे करू. तर सर्व प्रेक्षकांना मी एक सांगू इच्छितो की तुम्ही ट्रेनिंगसाठी 200-300 किलोमीटरचा प्रवास करून इथं येऊ शकला नाही, तर ताई तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी तयार आहे. तर जो कोणी इच्छुक शेतकरी असेल त्यांनी खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म देतो, तो फॉर्म फिलअप करायचा आहे आणि आपण एक डेट फिक्स करून आपण छत्रपती संभाजीनगर इथे एक ट्रेनिंग सेशन अरेंज करणार आहोत, 1 दिवसीय. त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर ताईचं मार्गदर्शन आपल्याला लाभेल. तर आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केल्याबद्दल ताई सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. येस.